लातूर शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात निर्माण झालेल्या पेट्रोल डिझेल टंचाईवर प्रशासनाने आता तातडीनं पावलं उचलण्यासाठी सुरुवात केली आहे। जिल्हा पुरवठा विभागाने तालुका स्तरावर विशेष पथकं स्थापन केली असून या पथकांच्या माध्यमातून पेट्रोल पंपाची तपासणी सध्या सुरू आहे। तर तसेच सर्व पेट्रोल पंपावरील इंधन साठ्याची माहिती संकलित करण्याचं काम हाती घेतलं असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। इंधन दरवाढीच्या अफवेमुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात एकाच वेळी इंधन खरेदी केल्याने अचानक तुटवडा निर्माण झाला, तर साधारण 2 दिवस पुरेल एवढा साठा एका दिवसातच संपल्याने ही परिस्थिती ओढावली आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी व्यंकटेश रावलोड यांनी दिली आहे। सध्या काय झालं, मागील 2 ते 3 दिवस कंटिन्यू 3 दिवस सुट्ट्या आल्यामुळं आणि त्यातल्या त्यात कोणीतरी सोशल मीडियामधून एक मेसेज पसरवला की रेट वाढणार आहेत आणि त्याच्यामुळं लोकांनी प्रत्येक पेट्रोल पंपावरती गर्दी केलेली आहे आणि गर्दी केल्यामुळं जो आणि ॲव्हरेज आता आम्ही बघितलं, ज्या पेट्रोल पंपावरती 2000-3000 लिटर पर डे सेल होत होता, आता त्याच पेट्रोल पंपावरती डबल सेल झालेला आहे। ज्या ठिकाणी 3000-4000 व्हायचा त्या ठिकाणी आता 6000-7000 लिटर पर डे एवढं सेल होत होतं। त्याच्यामुळं काय झालं, लोक घाबरून ते जास्तीत जास्त भरून घेतल्यामुळं त्या ठिकाणी तो सेल वाढला। परंतु आता आम्ही स्टेटस घेतलं, त्याच्यामध्ये बऱ्याच पेट्रोल पंपावरती त्यांना ज्या प्रमाणामध्ये पेट्रोल डिझेलची आवश्यकता आहे, पेट्रोल डिझेल त्या प्रमाणामध्ये त्यांना येत आहे। आज संध्याकाळपर्यंत पूर्णपणे 100% सुरळीत होऊन जाईल। नागरिकांना मी एवढंच आवाहन करेन की पूर्ण जिल्ह्यामध्ये 100% पेट्रोल आणि डिझेल उपलब्धता आहे। संध्याकाळपर्यंत सुरळीतपणे सर्व पेट्रोल पंप आणि डिझेल पंपावरती सुरळीतपणे वाटप चालू होऊन जाईल। Thanks for watching Ekmat Digital.